मुख्याधिकारी यांचा गुलमोहर बंगला बनला दारुड्यांचा अड्डा. राजकीय नेते मंडळींचं दुर्लक्ष तर प्रशासनाचा कानाडोळा. माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांचा प्रशासनाला इशारा. पंढरपूर शहरातील एकेकाळी अनेक रुग्णांना जीवदान देणारा आणि अनेक नागरिकांना वरदान ठरणारा नगरपालिकेच्या जुन्या सरकारी दवाखान्याची आज दयनीय अवस्था झाली. या रुग्णालयात खऱ्या अर्थानं रुग्णांना उपचार मिळण्याऐवजी त्या ठिकाणी येताना रुग्णांना 10 वेळा विचार करावा लागतोय. इतकी बिकट आणि दयनीय अवस्था या नगरपालिकेच्या जुन्या सरकारी दवाखान्याची झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. नगरपालिकेच्या जुन्या सरकारी दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. अशाच पडक्या इमारतीमध्ये बसून वैद्यकीय अधिकारी आपलं कामकाज करतात. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून पडक्या इमारतीत बसून एक महिला अधिकारी या ठिकाणी आरोग्य सुविधा देण्याचं काम करते. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या जीवितास देखील धोका निर्माण झाला. अशातच एकेकाळी गुलमोहर या नावानं ओळखले जाणारे पंढरपुरातील मुख्याधिकारी यांचं निवासस्थान याची तर अवस्था पाहवत नाही अशी झाली. एकेकाळी याच गुलमोहर निवासस्थानी अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी राहून नगरपालिकेचं कामकाज चालवलं होतं. ही इमारत मुख्याधिकारी यांचं निवासस्थान म्हणून ओळखली जाते. एकेकाळी या इमारतीची अवस्था राजमहल अशी होती, म्हणूनच त्याला गुलमोहर असं नाव देण्यात आलं होतं. आज मात्र या ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं, तंबाखूच्या पुड्या आणि जागोजागी मारलेल्या पिचकाऱ्या दिसून येतात. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्या या निवासस्थानाची दयनीय अवस्था पाहून वैकुंठ पंढरी नगरी इथं येणाऱ्या भाविकांना देखील आश्चर्य वाटतंय. कारण याच जुन्या सरकारी दवाखान्यात अनेक ज्येष्ठ भाविकांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाज होताना पूर्वी पाहिलंय. जुन्या काळातील या नगरपालिका सरकारी दवाखान्याचा रुबाब आता राहिला नसून आता नगरपालिकेचा जुना सरकारी दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनलाय. याचा त्रास येथील महिला, शालेय विद्यार्थी तसेच आबालवृद्धांना होतोय. या ठिकाणी उपचार करता येताना महिला रुग्णांना व भाविकांना विचार करावा लागतोय. अशातच भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष, या भागातील माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी यावर आवाज उठवत प्रशासनाला इशारा दिला. पंढरपूर नगरपालिकेच्या जुन्या सरकारी दवाखान्याची झालेली दयनीय अवस्था, त्याचप्रमाणे या ठिकाणी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या अधिकाऱ्यांची सुरक्षिततेची जबाबदारी तसेच जीर्ण झालेली इमारत याबाबत या ठिकाणी चालणारे गैरकृत्य व त्यातून भविष्यात होणाऱ्या संभाव्य घटना व परिणाम लक्षात घेता माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी यावर आवाज उठवत नगरपालिका प्रशासनाला तसेच राजकीय नेते मंडळींना इशारा देत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलंय. विक्रम शिरसट यांनी याकडे लक्ष वेधत म्हणाले की संबंधित नगरपालिका इमारतीची डागडुजी करून जुन्या नगरपालिका सरकारी दवाखान्यात स्वच्छता करण्यात याव्या. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत एखादा तरी वैद्यकीय सहाय्यक देण्यात यावा. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षिततेकरता योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. या रुग्णालयाची राजकीय नेते मंडळींनी व नगरपालिका प्रशासनाने पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली. तसेच राजकीय नेत्यांनी या ठिकाणी येऊन या दवाखान्याची परिस्थिती पाहावी, जुन्या सरकारी दवाखान्यांची झालेली दयनीय अवस्था पाहावी व योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे यावेळी केली आहे. दिलेल्या माहितीनुसार व निवेदनावर विचार न झाल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी राजकीय नेते व नगरपालिका प्रशासन यांना दिला आहे. पंढरपूर पालिकेचा जो जुना सरकारी दवाखाना आहे, या जुन्या सरकारी दवाखाना हा असून अडचण नसून खोळंबा अशी या दवाखान्याची अवस्था झालेली आहे. इथं बघितलं तर आपण सगळीकडं तळीरामाचा अड्डा असेल, जुगार असेल आणि ही जी वास्तू आहे ही पूर्णतः पडण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे. या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक OPD चालू आहे, परंतु या OPDचे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात. त्या मेडिकल अधिकाऱ्यांच्या हाताखाली कोणता स्वच्छतेचा स्टाफ नाही, कोणते स्टाफ मनुष्यबळ कमी या ठिकाणी आहे. तरी माझी एक आरोग्य अधिकारी यांना विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी स्टाफ नेमणूक करावा. आणि ह्या बिल्डिंगची अवस्था अतिशय म्हणजे पडण्याच्या ह्याच्यात आलेली आहे. जर हे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात यांच्या जीवाला पण या वास्तूमुळे धोका निर्माण झालेला आहे. तसेच आपण बघत आहे की पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा इथं जुना गुलमोहर बंगला आहे. या गुलमोहर बंगल्याची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे. या गुलमोहर बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने दरवाजा तोडून आत म्हणजे नको ते असली प्रकार या वास्तूमध्ये घडत आहेत. तरी माझे पंढरपूर पालिकेचे प्रशासन असतील, राजकीय लोकप्रतिनिधी असतील, त्यांना माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी तुम्ही येऊन या परिसराची अवस्था बघावी काय झालेलं आहे. इथं या ठिकाणी रोज रात्री विविध म्हणजे वाद होण्याच्या वाद होऊ शकतात, यातून काहीतरी घटना घडू शकतात.
तरी पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जर लक्ष नाही घातलं तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.